कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे। अक्का नको काळजी करू, इथंच असतील, येतील दाजी। हा अरे शांत व्हा, शांत व्हा। या अशी कुसबुस करायची काय गरज आहे म्हणतो मी। आमचे जावई बापू गेलेत ना, ते घेऊन येतील आता नवरदेवांना। कुठे गेले जावय बापू? त्यासनी म्हणाव अशी मस्करी करू नका। तात्या तात्या चला आपण दोघे बी बघूया, पण चला आपण बी शोधूया त्यासनी, चला। दादा तू पाहुणं येत्या, तुम्ही नका काळजी करू। कुणा तरी बघाय पाठवलं पाहिजे लगेच। मी आहे ना, मी आहे। अहो तात्या या वयात गडबड करायची नाही, हे घ्या तुमचं टॉनिक। पाहुणे येते ते लगीन नाही। जावई बापू तुम्ही एकटेच कसे काय आलात? नवरदेव कुठे आहेत? हे तर मुहूर्त टळून चालला ना। मी सगळीकडे शोधलंय, पाहुणं कुठंच नाही। अरे वा, लई चांगला डाव टाकला जालिंदर रावांनी। भोग म्हणावं आता आपल्या कर्माची फळं। कुठंच नाही म्हणजे अचानक कुठे गेले? अहो नीट बघितलं का तुम्ही? मी सगळीकडे बघितलंय। थांबा, आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे। अरे देवा, या माणसाचा फोन बंद का लागतोय? ए छत्री, पोरांना घेऊन गावात जा, हुडकून काढा त्या समीर रावला। देवी आई, त्या आईनं वाढलेल्या पोरांची काय तुझी दुश्मनी आहे तेच मला कळना झाले। तिच्या नशिबात हे परत परत का घडते? दुःख बघू ना तिचं आम्हाला। अहो जावई बापू, तुम्ही नीट ध्यान तरी द्यायचं ना। लग्नाच्या गडबडीत चेहऱ्याकडे बघायला वेळच नाही मिळाला हो, म्हणून म्हणलं जरा फेशियल करून यावं। डॅडी मला वाटते ते फेशियल करायला गेले असतील। काय फेशियल? आणि लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी काय झालं? काय झालं? दादा पाहुणं कुठंच नाहीत, सगळ्या सलून मध्ये बघितलं। असं कसं गायब झालं? गाड्या घेऊन निघा, ओढकून काढा त्या समीर रावला। अरे घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना, जावा लवकर। हा ए चला। काय झालं जावई बापू? काय तपास लागला का नवरदेवाचा? सगळीकडे शोधलंय, अरे देवा, नाही। हा मग आता काय समजायचं? अहो मुहूर्त टळला तर वराड मागं फिरेल। तर काय लिहून ठेवलं या पोरीच्या नशिबात? पळून जाण्याचा तर इतिहासच आहे या घरचा। आधी यांची आई पळून गेली, मग या सूर्यानं पळून जाऊन लग्न केलं, आणि आता हिचा होणारा नवरा बी। अरे देवा, काय चाललंय? कुठला शाप लिहून ठेवला त्यांच्या नशिबी? या सगळ्यात ह्यांची मुक्तता हाय का नाही, का हेच नशीब आहे यांचं? डॅडी डॅडी घात झाला, डॅडी घात झाला। काय झालं? हो, पाहुण्यांच्या खोलीत हे सापडलं। चिठ्ठी? हो कसली चिठ्ठी? वाच लवकर। हो। तेजू, खरं तर तुला प्रिय म्हणावं असं वाटलं होतं, पण म्हणावं का नाही अशा दुहेरी मनस्थितीत होतो।
तीच परिस्थिती लग्नासाठी तुला होकार दिला तेव्हापासून होती. पण आज माझा निर्णय झाला आणि तो सगळ्यांना सांगण्यासाठी ही चिठ्ठी लिहिली आहे. तू जेवढी देखणी आहेस तेवढीच इंटरेस्टिंग असशील असं वाटलं होतं, पण तू कमालीची बोरिंग निघालीस. मी मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस आहे. तू गावातील एका शाळेतील शिक्षिका. आपला मेळ बसूच शकत नाही. त्यात तू जराही रोमॅन्टिक नाही, एकदम थंड निघालीस. हे सगळं एक वेळ स्वीकारलं पण असतं मी, पण तुझी आई पळून गेली आहे. अशा घरातल्या मुलीशी लग्न करणार आणि उद्या लग्नानंतर तू पण पळून तेजू तात्या दाजी सांभाळा स्वतःला. हे बघा असं खचून जाऊ नका. जे झालं ते वाईट झालं. आमच्यामुळं झालं हे सगळं. आम्ही दोषी आहोत. लय मोठी चूक झाली आमच्या हातून. असा कसा मुलगा आणला आम्ही आमच्या भाचीसाठी? असा कसा आम्हाला हा माणूस ओळखता आला नाही? आमच्या भाचीचं आयुष्य आता सुखी होणार, ती मोठ्या घरात लग्नाला जाणार, या आनंदाने आम्ही आंधळे झालो होतो. या पाहुण्यांमधला कपटी माणूस आम्हाला दिसलाच नाही. आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. देवा हे पाप आता कसं फेडू आम्ही? आमच्या जावई बापूने आमचा विश्वास टाकला होता, पण आम्हीच कमी पडलो. डॅडी काय करून घेताय? हो तुमचा काय दोष आहे याच्यामध्ये? तुम्ही सगळं आमच्या चांगल्यासाठीच केलं ना. जावई बापू तुम्ही माफ कराल आम्हाला, पण आम्ही स्वतः आम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आम्ही शब्द देतो, आमच्या भाचीसाठी आम्ही चांगला मुलगा आणू. परत असं घडणार नाही, आम्ही शब्द देतो. हा अहो त्याचा काही फायदा नाही. हिची पत्रिका पाहिली आम्ही. आजचा एकच योग आहे हिच्या आयुष्यात लग्नाचा, नाहीतर परत कधी हिचं लग्न होऊ शकणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.